नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नेहमी आपल्याला मी रेसिपीजची व्हिडिओज शेअर करत असते. पण फर्स्ट टाईम इथे मिनी ब्लॉग मी आपल्यासोबत शेअर करते आहे. तो म्हणजे संक्रांतीचा. संक्रांत म्हटलं की आपल्याला माहीतच आहे बायकांची लगबग आणि तयारी. तर आमची देखील तशीच आहे. मी इथे माझ्या काही मैत्रिणींसोबत घरातले छोटे मोठे कामं आवरून आम्ही इथे ॲटोनी मंदिरात आलेलो आहे. घरातले कामं आवरून आम्ही इथे उशिरा आलो होतो, जेणे की गर्दी कमी असेल ह्या हेतूने. तरी पण बघू शकतात खूप सारी गर्दी आहे. 6 वाजेच्या आत आम्हाला वाण द्यायचं होतं, पण मला वाटलं पॉसिबल नाही, पण होऊन गेलं. पटपट आम्ही पूजा केली. संक्रांत म्हटलं की पहिले विठ्ठल रुक्मिणीची पूजा आणि रुक्मिणीला वाण दिल्यानंतरच आपण एकमेकींना हळदी कुंकू आणि वाण देत असतो आमच्याकडे. तर आपल्या साईडला कसं असतं संक्रांतचं, तर ते पण आपण शेअर करू शकतात. आता इथे विठ्ठल रुक्मिणीला वाण दिल्यानंतर आम्ही एका साईडला बसून एकमेकींना हळदी कुंकू लावलं, वाण दिले, ओट्या भरल्या आणि त्यासोबतच नाव घेतले ओखाने आणि एकमेकींना तिळगुळ दिलं. तर हे जे सण असतात ना, तर त्याच्यात आपण खूप छान आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. तर मंदिराकडे जिकडे बघा तिकडे अगदी छान असं प्रसन्नाचं वातावरण झालेलं होतं. तर आम्ही पण आमचे काही फोटोज काढले, व्हिडिओज केले आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. तर याच्यानंतर पण खूप सारी तयारी असते घरी जाऊन. तर मेन म्हणजे विठ्ठल रुक्मिणीला वाण द्यायचं. ते सर्व केल्यानंतर इथे आम्ही बाहेर आलो. आता ॲटो घेऊन आता आम्ही पुन्हा घरी जाईल. नक्की कसा वाटला ब्लॉग सांगा. छान वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा.